तेव्हा श्री सूक्त हे अशा रीतीने म्हणत असताना श्री सूक्तात हे आनंद, कर्दम, चिखलीत आणि इंदिरावर असे 4 श्रेष्ठ ऋषी श्री सूक्तामध्ये एका ठिकाणी म्हणतायत की ताम मे आवह जात वेद लक्ष्मीम अनपगामिनीम. आता अनपगामिनी याचा अर्थ काय, तर स्थिर राहणारी. गम गच्छती म्हणजे जाणे, अपधिगम अपगच्छती म्हणजे दूर जाणे, न अपगच्छती म्हणजे दूर न जाणे, अपगामिनी म्हणजे दूर जाणारी, आणि न अपगामिनी अनपगामिनी म्हणजे दूर न जाणारी अशी लक्ष्मी, आणि थोडक्यात स्थिर लक्ष्मी. आपल्याकडे शेती संस्कृती आणि त्यामुळे शेतीवर अवलंबून सगळे राहणारे, आणि शेती ही पावसावर अवलंबून त्या काळात होती आणि आत्ताच्या काळात सुद्धा शेती ही पावसावरच अवलंबून आहे. त्यामुळे कधी पाऊस कमी पडतो, कधी जास्त पडतो, कधी अवेळी पडतो, आणि त्यामुळे योग्य तेवढं पीक शेतकऱ्यांच्या हातात येतच असं नाही. काही वेळेला मुबलक पीक मिळालं तर आर्थिक स्थैर्य त्याला मिळतं, काही वेळेला पीक कमी आलं तर एकदम हालाखीची स्थिती सुद्धा असते. आणि म्हणून हे सूक्त करते लक्ष्मीला सांगतायत की तू ये, आणि मला कसं पाहिजे, तर अनपगामिनी लक्ष्मी, स्थिर राहणारी, माझ्या घरात कायमस्वरूपी राहणारी लक्ष्मी मला हवी आहे. आता आणखी सांगतायत की माझ्या घराच्या बाजूला जलाशय पाहिजे. जलाशय आणि ते सुद्धा कसं, कमळाने भरलेलं. जलाशय असलं म्हणजे कसं होतं, समजा पाऊस नाही पडला तर त्या जलाशयाचं पाणी, आता सुद्धा आपण बघतो की असे कृत्रिम तलाव बांधले जातात आणि ते पाणी पिकांना दिलं जात असतं. तसं जलाशयाचं पाणी सुद्धा शेतीला दिलं जावं, आणि म्हणून ते जलाशय असावं असं हे उपासक सांगतात. आता ह्या जलाशयाच्या बाबतीत ते आणखी एक सूक्त करते म्हणतायत, कर्दमेन प्रजाभूता मयी संभव कर्दम श्रेयम वा संयमे कुले मातरम पद्ममालिनीम. आता कर्दम ह्याचा अर्थ 2 अर्थ आहेत. कर्दम म्हणजे चिखल आणि कर्दम म्हणजे कर्दम ऋषी. आता कर्दमांना आवाहन करतायत की कर्दम ऋषी, तुम्ही माझ्या शेताकडे या. आता कशासाठी, तर तुम्ही माझ्या शेताकडे आलात, शेतामध्येच राहिलात, माझ्या घरामध्ये राहिलात की आपोआपच मला शेतीसाठी मार्गदर्शन मिळेल आणि मला मुबलक असं धान्य मिळेल.